काय काय नुकसान झालंय? हे सगळंच पडलंय सगळं पडलं असं हे आता पत्रे ती काढली. किती नुकसान झालं तरी? तरी बरंच नुकसान सगळ्या घरातच हे झाले. कुठं होता तुम्ही? आम्ही पाठीमाग बसलो आहोत बाथरूम मध्ये. हं. किती जण होता घरामध्ये? आम्ही 3 जण, कोण कोण? मालक, मुलगा आणि मी. कोणाला काय लागलं वगैरे? नाही किती वाजता दरम्यान पाऊस आला होता? 3:30 पावणे 4 वाजता आलता. पत्रे उडून गेले ते. जनावराचं जे खाद्य होतं बनी, कडबा, बुसकट हे सगळं भिजलं गेलेलं आहे आणि जनावराला लागलेलं नुकसान झालेलं आहे. पत्रे उडून गेलेले आहे. काल किती वाजता घटना घडली? हे साधारण 3-3:30च्या दरम्यान 10-15 मिनिटं पाऊस आणि वारा जोरात होता. घरामध्ये लगे पत्रे वगैरे कोंबाटे उडून गेले सगळे. किती नुकसान झालं? तरी पण काय असं सांगू शकता येत नाही, कारण की पत्रे शोधायला चालू आहेत. अँगल मोडलेले आहेत, आडू मोडलेले आहेत, भिंती पाडल्यात काय काय ठिकाणी. किती खर्च झाला होता हे सगळं बनवायला? हे बनवायला कमीत कमी 3-4 लाख रुपये खर्च झाला होता. काय राहिलंय का त्याच्यातलं? तर काय नाही, काहीच उपयोगाला येत नाही. खेळापट्टी सगळं वेल्डिंगने केले असल्यामुळे काहीच उपयोगात येत नाही. अँगल वाकडे झाले सगळं. काय झालं सगळं काल पावसामुळे, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धाराशिव तालुक्यात नुकसान झाले, काय सांगाल? गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय. बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत. सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये, परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय. आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं. आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील. तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्यात. त्याही गावामध्ये जातील. आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे. दुसरं, जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे. मगाशी आम्ही कुठं आपण एरल्यामध्ये कोणाची होती? पपईची बाग एक बघितली, त्यांनी अशातच लावली होती, तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल. परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला. पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या, मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी. तुमच्या पाहणीत काय निदर्शनास आलं? कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशाचं नुकसान झालंय? नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे. तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत.